हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण उडदाची डाळ बनवलेली आहे। बघा किती छान झालेली आहे आपली ही उडदाची डाळ। आपण ही उडदाची डाळ कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे आपण एक कुकर घेतलेला आहे। आता आपण गॅस चालू करूया। आता आपण कुकर मध्ये पाणी टाकूया। तेल, आता आपल्याला पाण्याला उकळी आणायची आहे। तोपर्यंत आपण उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। बघा, आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेली उडदाची डाळ टाकूया। आता आपण कुकरला झाकण लावूया। आता ही उडदाची डाळ आपण कमी गॅसवर 40 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। बघा, येथे आपले 40 मिनिटं झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपला कुकर थंड होत आहे। आपला कुकर आता थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघूया। आता आपण डाळ चेक करून बघूया। बघा, किती छान शिजलेली आहे आपली डाळ। आता आपण डाळ मॅश करून घेऊया। येथे तुम्ही रवीचाही वापर करू शकता। आता आपण मिक्सर मध्ये खोबरं, हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, आलं, कोथिंबीर, हे सर्व पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे। चला तर मग उडदाच्या डाळीला आता आपण फोडणी देऊया। बघा, इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे। आता आपण गॅस चालू करूया। आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया। आता आपलं तेल गरम होत आहे। आता आपण तेलामध्ये जिरे मोहरी टाकूया, कढीपत्ता, हिंग, मिक्सर मध्ये बारीक केलेलं वाटण, आता मिक्सर मध्ये बारीक केलेले हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। बघा, आपले हे मिश्रण आता छान परतून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये हळद टाकूया, मीठ, आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये मॅश केलेली उडदाची डाळ टाकूया।
आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया. येथे आपण काही काही साहित्य घेतलेले आहे आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. ही उडदाची डाळ बाजरीच्या भाकरी बरोबरही खूप छान लागते. बघा आपली उडदाची डाळ आता छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा आपली उडदाची डाळ आता येथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे आपली ही उडदाची डाळ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.